नमस्कार. माजी खासदार संजय काकडे यांनी या बुवाबाजी थोतांड या विषयाला उत्तर देणारी एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये देवधर्म करणाऱ्या माणसांना काहीही फायदा होत नाही असं सांगितलं. हे सांगत असताना छत्रपती संभाजीनगरच्या एका उद्योजकांची उदाहरण त्यांनी दिलं. साखरे असं नाव सांगितलं. ते सोमनाथ साखरे आहेत. पहिल्यांदा काकडे काय बोलले ते आपण ऐकूया. झोपताना सगळ्या माळा काढून झोपतात, परत सकाळी दीड ते 2 तास पूजा करून परत माळा घालतात. असे लोक भिकेला लागलेले मी स्वतः बघितलेत. माझ्याजवळचा एक मित्र आहे औरंगाबादचा, तो बिचारा अतिशय म्हणजे जवळजवळ त्यांनी 35 वर्ष झालं तो दर महिना अखेर बालाजीला जातो. दर महिना अखेर दर शनिवारी ह्याला जातो, शनी शिंगणापूरला. नाव पण सांगतो मी, साखरे. काही नाही झालं बिचाराचं, काही नाही झालं. काही सुखी नाही येतो. अजूनही प्रवास करतोय. अजूनही आम्ही त्याला दारे नको जाऊ, वेड्या नको आरे जाऊ. तू काय झालं त्याचं? तुम्ही कर्तृत्वावर विश्वास ठेवा ना त्याच्यापेक्षा. पाहिलं म्हणजे त्यांनी नावही सांगितलं. काही त्याचं चांगलं झालं नाही, तो सुखी नाही आहे, कसलंही सुख त्याच्या आयुष्यात नाही आहे असं मित्र म्हणून सांगितलं. आता तुम्ही म्हणाल की एवढं काय, म्हणजे काकडे धादांत खोटं बोलत होते. धादांत खोटं बोलत होते. ते सुखी आहेत की नाही हे त्यांना ठाऊक आहे. साखरेंच्या विषयात बोलल्यामुळं मी का बोलतोय ते पण कारण सांगतो. आणि दुसरं की ते देव, श्रद्धा, भक्ती यावर आघात करत होते म्हणून मला बोलायचं आहे. आता पहिल्यांदा साखरेंच्या विषयात का ते सांगतो. सुशील कुलकर्णी पत्रकारिता करत असताना जेव्हा शेवटची नोकरी सोडली वैतागून, म्हणजे मीडियातल्या जातीयवादाला, पैसे मागण्याच्या वृत्तीला, संपादक हा मागण्याचा आणि कमावण्याचाच आधार असतो अशा म्हणणाऱ्या माणसांना, त्यातही राजकारण करू पाहणाऱ्यांना शेवटी वैतागून आता पत्रकारिता करायची नाही हा निर्णय 2018 साली घेतला आणि 18ला संपादक पदाला त्यागून, लाथ मारून म्हणूया आपण, मी जेव्हा नवीन काहीतरी करायचं असं ठरवून आलो होतो तेव्हा मला एक माणूस भेटला. तो म्हणाला की पत्रकारितेत एक काहीतरी मिसिंग आहे आताच्या पत्रकारितेमध्ये. मिसिंग असं आहे की ज्या मुख्य मुद्द्यांचा विचार करायला हवा त्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही, त्यावर कोणी लिहित नाही, त्यावर कोणी स्टोरी करत नाही. तर तो मुख्य मुद्दा घेऊन आपण काही मांडणी करू शकतो का, ॲनालिसिस करू शकतो का? जसा घर बांधण्यासाठी आर्किटेक्ट माणूस आवश्यक असतो, जसा सिव्हिल काम करण्यासाठीचा सिव्हिल इंजिनियर आवश्यक असतो, तसं मिसिंग मुद्दा शोधणारा एक ॲनालायझर असणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं की ॲनालायझर या नावाने आपण काही सुरू करायचं का. त्यावेळेला आम्ही ॲनालायझर हे वृत्तपत्राचं टायटल सुद्धा माझ्या नावावर करून घ्यायचं ठरलं. ती प्रक्रिया पार पाडली आणि वर्तमानपत्राची खस्ता हालत बघून ते होणार नाही असा विचार करून आणि ती न्यूज चॅनल सुरू करणं परवडणार नाही असा विचार करून आम्ही, म्हणजे मी, ॲनालायझर हे साखरेंनी दिलेलं नाव, तो व्यक्ती म्हणजे सोमनाथ साखरे, त्यांनी दिलेलं नाव घेऊन आम्ही या यूट्यूबच्या कार्याला सुरुवात केली. त्यामुळे सोमनाथ साखरे हे त्या दृष्टीनं माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांनी दिलेलं नाव मी हे आधी सांगितलेलं आहे. दुसरं, या सोमनाथ साखरेंची ओळख म्हणजे या सोमनाथ साखरेंचं सरिता, आपल्या घरावर असलेली पाण्याची टाकी, याचा उद्योग मोठा सोमनाथ साखरेंच्या नावावर होता. त्याचसोबत त्यांचे राजकारण्यांशी व्यावसायिक संबंध असल्यामुळे गोपीनाथ मुंडे आणि अन्य राजकीय नेत्यांच्या सोबत त्यांचे संबंध उत्तम. त्यामुळं पुण्यामध्ये एक IT हब तयार करण्यासाठीची एक मोठी इमारत त्यांनी बांधकामाला घेतली होती आणि ज्या शिर्डीतल्या एका हॉटेलचा आता वादग्रस्तता आलेली आहे, तो एक त्यांचा प्रोजेक्ट सुरू होता. सरिता उद्योग समूह अडचणीत आला. दुसऱ्या एका उद्योग समूहानं तो टेकओव्हर केला कामगारांच्या ह्याच्यामध्ये आणि थोडाफार आपला शेअर ठेवून तो सरिता उद्योग समूह त्यांनी दुसरीकडे दिला. आता तुम्हाला आणखी एक माहिती सांगतो.
या बाबाच्या प्रकरणामध्ये एक जासूद नावाच्या व्यक्तीची तक्रार येते आहे. त्यांनीच या सोमनाथ साखरेंचे पैसे अडकवल्याचा वाद सुरू आहे. आता जो बाबा चालू आहे त्याचा. आणि शिर्डीच्या मध्येही प्रॉब्लेम सुरू आहेत. तिथेही त्यांचे पैसे अडकलेत आणि या सगळ्यामध्ये अडकल्यामुळं ते फसलेले आहेत. आता सोमनाथ साखरे हे बुवा बाबाच्या नादाला लागलेले आहेत का? नाही, ते देवाच्या नादाला लागलेले आहेत. त्यांची भक्ती ईश्वरावर आहे. म्हणजे स्वतः काकडे सांगतात ना, ते शनीला जातात, ते तिरुपतीला जातात, ते अमुक देवाची भक्ती करतात. तर हे सोमनाथ साखरे देवाच्या नादाला लागलेले आहेत. आणि का लागलेत? तर आपल्यावर येणाऱ्या संकटांना समर्थपणे तोंड देता यावं, यासाठी ईश्वरी भक्तीचं अधिष्ठान असलं पाहिजे. आपल्या हातून कोणतीही वाईट कृत्य घडता कामा नयेत, यासाठी सोमनाथ साखरे देवाची भक्ती करतात आणि ते आत्ता नाही, आधीपासून करतात. आता संजय काकडे जे माजी खासदार आहेत, ते सोमनाथ साखरेंचं उदाहरण देऊन एक वेगळीच गोष्ट आपल्यासमोर मांडू इच्छित आहेत. खरं तर हा अध्यात्माचा विषय आहे. म्हणजे काकडेंना टीका करणे, काकडेंवरती नाव ठेवणे असा याचा हेतू अजिबात नाहीये. पण काकडे जे मुद्दा मांडतायत ना, तो लोकांच्या मध्ये गैरसमज पसरविणारा आहे. आणि तो पसरला नाही पाहिजे, यासाठी मी हा मुद्दा मांडतोय. म्हणजे माझे व्यक्तिगत संबंध साखरेंशी काय होते, तर त्यांनी नाव दिलंय हे संबंध होते. अॅनालायझरच्या उभारणीत त्यांचा वाटा महत्वाचा होता. माझ्या कार्यालयाचं पहिलं 13,000 रुपये भाडं हे सोमनाथ साखरेंनी दिलेलं आहे. हे चालू राहिलं पाहिजे यासाठी, चालू झालं पाहिजे यासाठी पहिलं 13,000 रुपये भाडं त्यांनी दिलेलं आहे. दुसरं की यातून ईश्वर भक्ती काही कामाची नसते असा मेसेज जाण्याची जास्त शक्यता आहे. साखरे खरात बाबाचे अनुयायी नाहीत. साखरे कोणत्या ढोंगी महाराजाचे जादूटोना जंतर-मंतर करणाऱ्याचे अनुयायी नाहीत. त्यांची शनिवारची भक्ती पहाटे शनिवारी उठावं, पहाटे पहाटे उठावं, दर्शन करून यावं अशी आहे. त्यांची तिरुपतीवरची भक्ती जाऊन दर्शन केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. किंवा काशी असो किंवा हरिद्वार इथे जाऊन कडाक्याच्या थंडीत सुद्धा गंगा स्नान केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. असे सोमनाथ साखरे हे देवाची भक्ती करतात. काय असतं, संजय काकडेंचं बरोबर आहे. माणूस यशस्वी झाला आणि 4 रुपये जास्त मिळाले ना, की देवाची नशिबाची आठवण राहत नसते. तिथे माणूस कर्तृत्व सांगायला लागतो. मी मोठा आहे तो माझ्या कर्तृत्वावर असं सांगायला लागतो. आणि जेव्हा अपयश येतं, संकट येतात, तेव्हा काय देवा मला अशी संकट द्यावीत का असं आपण म्हणायला लागतो, असं आपण बोलायला लागतो. संकट देव देत नसतो, तुमच्या कर्तृत्वाने येतात. आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठीची खंबीर वाट जर कोण दाखवत असेल आणि त्या वाटेवर तुमच्या पायातला दम कोण शिल्लक ठेवत असेल तर तो ईश्वर असतो. त्यामुळं काकडेंच्या या वक्तव्यानी, सोमनाथ साखरेंच्या उदाहरणाने एक वेगळंच काहीतरी संदेश जाण्याची शक्यता आहे. तो जाऊ नये यासाठी हे सांगतोय. आणि शेवटी आता एक गोष्ट सांगतो संजय काकडे साहेबांना. बरं असतं त्यांना ती गोष्ट आठवणीत यावी यासाठी सांगतो. मुद्दा हा आहे की एकदा असाच काकडेंच्या सारखा माणूस, संजय काकडेंसारखा यशस्वी माणूस, मोठा उद्योजक, प्रचंड गर्भश्रीमंत माणूस समुद्राच्या काठावरून चालत असतो. आणि समुद्राच्या काठावरून चालता चालता त्याचा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोरून तरळून जातो. हा जीवनपट तरळून जात असताना त्याला लक्षात येतं की आपण सुखात आहोत, आपण दुःखात आहोत, आपण अडचणीत आलो आहोत, अडचणीवर मात करून पुन्हा कसे सुखात गेलेलो आहोत. हे सगळं बघून झालं की तो असा मागं बघतो आणि समुद्राच्या रेतीमध्ये त्या पावलं बघायला लागतो. जेव्हा तो सुखाची दिवसं बघत असतो तेव्हा त्याला 4 पावलं दिसतात. आणि जेव्हा तो दुःखाचे दिवस बघत असतो तेव्हा त्याला 2च पावलं दिसतात. तो ओळखतो की म्हणतो दुःखाच्या दिवसात मीच चाललोय. देवाकडे बघतो, म्हणतो देवा इतका कसा रे स्वार्थी तू. सुखाच्या दिवसात माझ्यासोबत चाललास आणि दुःखाच्या दिवसात तू माझी साथ सोडलीस, मला एकट्याला चालावं लागलं.
बघ ना, वाळूवरही तसं दिसतंय स्पष्टपणे. काकडेंसारखा माणूस असं बोलल्यावर समोर देव प्रत्यक्षात येतो आणि सनसनीत त्या माणसाच्या कानाखाली लावतो. म्हणतो, मूर्खा, नीट बघ, सुखाच्या दिवसात 4 पावलं आहेत ती मी तुझ्यासोबत चालत होतो. दुःखाच्या दिवसात 2 पावलं दिसतायत आणि तू म्हणतोयस तुझी आहेत. ती तुझी नाहीत, ती माझी आहेत. मी तुला उचलून घेतलं होतं आणि परत सुखाच्या दिवसामध्ये आणून सोडलं होतं. दुःखाचे दिवस पार करायची तुझ्यात हिंमत नव्हती. दुःखाच्या दिवसात देव आपल्याला पार करून देत असतो. ईश्वरी शक्ती, दैवी शक्ती आपल्याला ते दुःखाचा क्षण पार करून देते, हे आपण विसरतो. मोठं झालं की कर्तृत्व सांगायला लागतो आणि संकट आलं की देवाला नाव ठेवायला लागतो. काकडे साहेब, साखरे, देवभक्ती ही या अवघड प्रसंगात सुद्धा मनोबल कायम राहावं, धैर्य कायम राहावं यासाठी ठेवतात. ते ठेवत राहतील आणि ते तुमच्यासारखे कर्तृत्वाला सांगून लगेच देवाचं अस्तित्व नाकारणाऱ्यापैकी नाही आहेत. काकडेंच्या या वाक्यातून चुकीचे संदेश जायला नकोत, यासाठीच हा प्रपंच. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.